नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये पहा आपण महा-टी-ई-टी भरती 2024साठी इतिहास आणि भूगोलावर महत्त्वपूर्ण प्रश्नसंच घेणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचे ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी पहा प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 भीमा नदी। तर पहा भीमा या नदीवर उजनी हे धरण बांधण्यात आलेलं आहे। पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या राज्याने कृष्णा व गोदावरी वरील वाद निर्माण केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4 कर्नाटक आणि आंध्र प्रदेश। तर पहा कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांनी पहा कृष्णा व गोदावरील वाद निर्माण केलेला आहे। प्रश्न क्रमांक 3 जागतिक साक्षरता दिन हा कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 8 सप्टेंबर। तर पहा 8 सप्टेंबर या दिवशी जागतिक साक्षरता दिन हा साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 4 भारतातील दुसरी ग्रीन सिटी म्हणून महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला मान मिळालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्रातील पहा पुणे या जिल्ह्याला भारतातील दुसरी ग्रीन सिटी म्हणून मान मिळालेला आहे। प्रश्न क्रमांक 5 भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्य आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 बघा आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये बघा एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहेत। प्रश्न क्रमांक 6 भारताचे पितामह म्हणून पुढीलपैकी कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 दादाभाई नौरोजी यांना पहा भारताचे पितामह म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 7 महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बघा महाराष्ट्रातील खोपोली बघा महाराष्ट्रातील खोपोली या ठिकाणी बघा पहिला जलविद्युत प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 8 साहित्य अकादमी पुरस्कार प्रथम कोणत्या वर्षी देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 सन 1955 मध्ये बघा साहित्य अकादमी पुरस्कार हा प्रथम देण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न आहे, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे उद्गार कोणत्या भारतीय अंतरवीराचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बघा राकेश शर्मा। तर राकेश शर्मा यांचे पहा सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे उद्गार आहेत। प्रश्न क्रमांक 10 देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 बघा तारापूर। तारापूर या ठिकाणी देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प हा सुरू करण्यात आलेला होता। प्रश्न क्रमांक 11 सरदार वल्लभभाई पटेल यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 बघा लोहपुरुष। लोहपुरुष या नावाने सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखले जाते। पुढचा प्रश्न आहे, इस्रोने लॉन्च केलेले सर्वात मोठे स्पेस व्हेकल याचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बघा LVM-3। LVM-3 हे बघा इस्रोने लॉन्च केलेले सर्वात मोठे स्पेस व्हेकल यांचे नाव आहे। कोणतं नाव आहे तर LVM-3। प्रश्न क्रमांक 13 लोटिया संगीत हे कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान। तर राजस्थान या राज्यांशी लोटिया हे संगीत संबंधित आहे।
प्रश्न क्रमांक 14, भारतातील पहिले दिव्यांगजनासाठी हायटेक क्रीडा प्रशिक्षण केंद्र कोठे उभारण्यात आलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बघा, भारतातील ग्वालियर या ठिकाणी. कुठे? तर ग्वालियर या ठिकाणी पहिले दिव्यांगजनासाठी हायटेक क्रीडा प्रशिक्षण केंद्र हे उभारण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 15, महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, हरियाणा. हरियाणा या राज्यामध्ये बघा महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण आहे. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रामध्ये शाश्वत विकास केंद्र म्हणजेच CFSD पुढीलपैकी कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्रातील नागपूर या जिल्ह्यामध्ये शाश्वत विकास केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 17, राम गणेश गडकरी या कवीचे टोपण नाव खालीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, गोविंदग्रज. तर पहा, गोविंदग्रज या नावाने राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 18, देशातील पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री पुढीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, सुषमा स्वराज. सुषमा स्वराज या देशातील पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 19, दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे कोणत्या नदीचे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, गोदावरी. तर पहा, गोदावरी या नदीचे दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे आहे. पुढचा प्रश्न आहे, आगाखाना पॅलेस हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, पुणे. तर पहा, पुणे या ठिकाणी आगाखान पॅलेस हे आहे. प्रश्न क्रमांक 21, सन 1924 मध्ये खालीलपैकी कोणी बहिष्कृत हितकरणी सभेचे नेतृत्व केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 बघा, डॉक्टर भीमराव आंबेडकर. तर डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी सन 1924 मध्ये बहिष्कृत हितकरणी सभेचे नेतृत्व हे केले होते. प्रश्न क्रमांक 22 पहा, भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3, मुंबई या शहराला पहा भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी आग्रा हे जे शहर आहे तर हे शहर कोणत्या नदी काठावर वसलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, यमुना नदी. तर पहा, यमुना नदी या नदीकाठावर आग्रा हे शहर वसलेलं आहे. प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 बघा, पंचगंगा. तर पंचगंगा या नदीला पहा कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 25, पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, उजनी हे जे धरण आहे तर हे धरण बघा पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. कोणते धरण? तर उजनी हे धरण. प्रश्न क्रमांक 26, कोणत्या जिल्ह्यामध्ये तंबाखूचे पीक हे मोठ्या प्रमाणावर घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, कोल्हापूर. तर पहा, महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये तंबाखूचे पीक हे मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. प्रश्न क्रमांक 27, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल प्रमाणामध्ये आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 बघा, चंद्रपूर. तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती ही बघा विपुल प्रमाणामध्ये आढळते. प्रश्न क्रमांक 28 असा आहे, अजिंठा येथे चित्रामध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 2, जातक कथा. तर पहा, जातक कथा या अजिंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने बघावयास मिळतात.
प्रश्न क्रमांक 29, रक्तातील लाल पेशीचे आयुष्य हे सरासरी किती दिवसाचे असते? तर ऑप्शन क्रमांक 3 बघा 120 दिवस. तर बघा रक्तातील लाल पेशीचे आयुष्य हे बघा सरासरी 120 दिवसाचे असते. प्रश्न क्रमांक 30, भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा ही कोणत्या ठिकाणी उभारण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बघा मुंबई या शहरामध्ये. तर भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा ही मुंबई या शहरामध्ये उभारण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 21 जून. 21 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिवस हा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा स्टीफन हॉकिंग. स्टीफन हॉकिंग हे बघा अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न पहा, भारताचे कोणते शहर हे भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 जयपूर. तर भारतातील जयपूर या शहराला भारताचे पॅरिस शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 34, कोणते तेल हे हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 करडई. तर पहा करडईचे हे तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस खूपच उपयुक्त आहे. प्रश्न क्रमांक 35, रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 36, ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 बुद्धिबळ. बुद्धिबळ या खेळासाठी ग्रँड मास्टर हा किताब दिला जातो. पुढचा प्रश्न आहे, भारताने अणुशक्ती परीक्षण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 पोखरण. तर पोखरण या ठिकाणी भारताने अणुशक्ती परीक्षण हे केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 38, कानन विपिन वन हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 बघा कानन विपिन वन हे बघा अरण्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 39, अत्तर हा जो शब्द आहे तर हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बघा फारसी. तर फारसी या भाषेतून अत्तर हा शब्द मराठीत आलेला आहे. प्रश्न क्रमांक 40, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 बघा नागपूर. तर नागपूर या ठिकाणी बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 CP राधाकृष्णन. तर CP राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे.